ऍक्शन. बदललं पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? बदललं पाहिजे असं वाटतं. आता पवारांशिवाय हेडलाईन्स होत नाहीत. इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या लोकांना फोडायचं. साहिलजींचा सर्वे चांगला आहे का अजितचा चांगला आहे? साहिलजी जरी दुसऱ्या पक्षाचे असेल तर अजितनं पक्षात किती वर्ष काम केलेलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याला बाजूला करायचं झटक्यात आणि साहिलजींना जवळ घेऊन एव्ही फॉर्म देऊन पॅनलमध्ये घ्यायचं. हे प्रयत्न तर 22 पासून सुरू आहे. आज तुम्हाला त्याची झळ बसतीये म्हणून तुम्हाला लक्षात येतंय. आणि साहिलजी माझा एक स्वभाव आहे. मी थोडासा कडक असेन, बोलायला एक घाव दोन तुकडे असेल. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. एकदम माझे जीवाभावाचे सहकाऱ्यांना बरोबर फोडलं. आणि अंकुश नाही म्हणता मग कोणाचा अंकुश नाही तिकडे? हे सगळं भाजप तर करतेय. जे दिसतंय त्याच्यानुसार तुम्ही किती गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेऊ शकाल याला लिमिटेशन्स आहे. माझ्याच जवळचे लोक, पण त्यांनी एवढा भ्रष्टाचार सुरू केला. पण माझं नाव घेता पण टेंडर प्रक्रियेशी माझा कधी नाही, संबंधच नाही, नाही. वरदहस्त असल्याशिवाय कुठला माणूस खालती अशा पद्धतीने गोष्टी करून ठेवतो? दादा मी म्हटलं हे होम मिनिस्टरचं फेल्युअर आहे, तर तुम्ही त्यांना बोलणार आहात का? एवढी यांची दादागिरी आहे, दहशत आहे. पैसा, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा. ते सुद्धा मला असंच दिसतंय की भाजपमुळे तुम्हाला एकत्र यावं. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे की पुढे सुद्धा त्याच्यामध्ये असं नाही झालं साहिलजी. मला त्यांचा फोन आला, आमचं त्यांचं जमत नाही, आपण एकत्र यायचं का? सफिसकटला डॉक्टर अमोल कोल्हे, मी, रोहित आम्ही बसलो. टेम्पररी जुळलंय की आता पुढची बोलणी पण सुरू झाली आहे? आता सध्या तरी असं व्हावं असं आहे. आम्ही बदला घेणार. बदला नाही, आता सुरुवात तुम्ही केली. मी सांगत होतो की चूक झाली आमची, म्हणून नाही घ्यायला पाहिजे होता अजितदादाला. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष हे स्टेटमेंट करतात आणि त्यांच्या वरिष्ठांना याच्याबद्दल काहीच कल्पना नसते असं तुम्हाला म्हणायचं? किंवा दादा तुम्ही माझाच मुद्दा पुढे घेऊन जा. ऐका ऐका. आणि तुम्ही खूप सॉफ्ट झाला. मी सॉफ्ट झालोय, मी हार्ड व्हायला पाहिजे असलं काही केलं तर माझा पक्ष. दादांच्या बाबतीत हे कोर्स करेक्शन का नाही दिसत? पार्थ पवारांवरती आरोप लावले. देणाऱ्यांनी दिली कशी, घेतल्याने घेतली कशी, हा एक गहन प्रश्न आहे. स्टॅम्प ड्युटी आता नोटीस काढली, त्याचं काय होणार आता पुढे? तुम्हाला सतत टार्गेट केलं जातं. अजित पवार इज अ सॉफ्ट टार्गेट. तर तुम्ही तिथं संपूर्ण जा. पवारांनी बघावं त्यांच्या लिस्टमध्ये किती गुंडपुंडांच्या घरातले लोक घेतलेले आहेत. आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात काँग्रेसमधलेच लोक उठाव करायचे. सांगतो, बाडगी लोक जी असतात ना, बाडगा लोकांना तर अजिबात आवडत नाही, पण लोक म्हणतात सगळे एकाच माळ्याचे मणी. एवढी गोंधळाची परिस्थिती तर कमीत कमी महाराष्ट्रामध्ये नव्हती. मला एकट्याला वाटून काय हवे, तर सगळ्यांनी ठरवलं तर ते घडू शकेल. सुप्रिया सुळे काय केंद्रात मंत्री होणार, तुम्ही तोपर्यंत एकत्र येऊन जाणार वगैरे वगैरे असं. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचं वातावरण संपतच नाहीये. म्हणजे गेले 2 वर्षापासून फक्त निवडणुका, राजकारण, निवडणुका आणि राजकारण याच्याच चर्चा कुठेतरी सुरू आहेत. आणि गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही मुंबई तकवरती वेगवेगळे इंटरव्ह्यूज बघितले असतील. पण या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा, जे मी आधी पण अनेकदा म्हणालेलो आहे की अलाइनमेंट्स, रिअलाइनमेंट्स, अलायन्सेस तुटणं, नव्याने बनणं, रियुनियन्स, फॅमिली रियुनियन्स, अशा सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आणि त्यातलीच एक नोन फॅमिली महाराष्ट्रातली पवार, आणि अनेक दिवसापासून खरं तर मी वाट बघत होतो की मला त्यांच्याशी कधी बोलायला मिळेल. नॉर्मली माझा अनुभव असा आहे की दादा फक्त निवडणूक टू निवडणूक जास्त मीडियाशी बोलतात. अजित पवार आपल्या बरोबर आहेत. अनेक वेळा मी प्रयत्न केला दादा की तुम्ही निवडणूक टू निवडणूक बोलू नका, त्यामुळे आपलं कॉन्व्हर्सेशन होत नाही, पण तुम्ही निवडणूक टू निवडणूकच जास्तीत जास्त बोलता. आता हे थोडंसं म्हणजे बदललं पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? बदललं पाहिजे असं वाटतं. आता बदलू, कारण आता ह्या 31 जानेवारी होतं, पण तो थोडासा आरक्षणाच्यामुळे काही निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे 15 फेब्रुवारीपर्यंत. पण 15 फेब्रुवारीच्या नंतर साहिलजी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही निवडणूक 3.5 वर्ष होणार नाही. कारण लोकसभा 3.5 वर्षांनी, त्याच्यानंतर 5 महिने विधानसभा, त्याच्यानंतर नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत. त्याच्यामुळे आता 3.5 वर्ष तुमच्यापासून दूर राहणं म्हणजे फार आम्ही
मीडियापासून दूर असल्यासारखं दिसेल, त्याच्यामुळे जरा आम्ही दुरुस्त करू आणि आमच्या वेळात वेळ काढून असंच सकाळी 6ला सुरुवात केली तर मग मला आवडेल, पण ते तुम्ही नंतर उशिरा मग मला नाही तसं चालत. आता आपण बसूया, पण ते तुम्ही सकाळी किती म्हटलं तरी आम्ही काही तुम्हाला सोडत नाही. तुम्हाला तर माहिती आहे की अजित बरोबर. पवारांशिवाय हेडलाईन्स होत नाहीत सोडत महाराष्ट्रामध्ये. नसलं तरी वेळ जर दिला तरच तुम्ही मला धरून ठेवाल ना. वेळच नाही दिला तर कशाचं तुम्ही. बरं, आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया खरं तर. कारण पुणे पिंपरी चिंचवड, जसं मुंबई म्हटलं की ठाकरे असं एक समीकरण असायचं. 92 पासनं पुणे आणि पुण्याचा भाग म्हटला की पवार असं एक समीकरण झालेलं होतं. आणि 92 पासनं तुम्ही पुणे महानगरपालिकेचं हे बघताय, कधी नाही, पिंपरी चिंचवडचं बघताय, पण पुण्यामध्ये सुद्धा तुमचा वावर त्या पद्धतीने राहिलेला आहे. पुणे 2007 पासून. 7 पासून पॉलिटिकल तर पूर्ण तुम्हीच त्या पद्धतीने हे बघत होतात. काँग्रेसशी तुमचा संघर्ष राहिलेला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. भाजपशी संघर्ष पण यापूर्वी झालेला आहे. अनेक निवडणुका तुम्ही महानगरपालिकेच्या बघितल्या असतील. या निवडणुकीमध्ये काय वेगळं आहे, काय वेगळेपण जाणवतं तुम्हाला? ह्या निवडणुकीमध्ये वेगळेपण असं आहे की वेगवेगळे प्रकार यश मिळण्याच्या करता लास्ट क्षणाला इलेक्टिव्ह मेरिट असणाऱ्या लोकांना फोडायचं, त्यांना आपल्याकडे घ्यायचं, आपल्यातल्या लोकांना वेळ पडली तर नाराज करायचं. का तर तुलनात्मक त्यांच्यात इलेक्टिव्ह मेरिट कमी दिसलंय. सर्वे येतात, सर्वेमध्ये साहिलजींचा सर्वे चांगला आहे का अजितचा चांगला आहे? मग साहिलजींचा चांगला असेल आणि साहिलजी जरी दुसऱ्या पक्षाचे असेल तर अजितनं पक्षात किती वर्ष काम केलेलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याला बाजूला करायचं झटक्यात आणि साहिलजींना जवळ घेऊन एबी फॉर्म देऊन पॅनलमध्ये घ्यायचं आणि उभं करायचं. असले प्रकार यावेळी फार झाले. पण ते तर विधानसभेपासून सुरू आहेत ना. नाही नवीन हे काय आता आपण 19 पासून तेच बघतोय. पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही ज्यांच्याशी लढताय ते तुमचेच तर लोक होते. लांडगे काय, जगताप काय, तुमचेच लोक होते. बरोबर आहे. म्हणजे कपडे फक्त बदलले, माणूस तोच आहे तिकडे. खरं आहे, परंतु त्या लिमिटेड 288 जागा असतात आणि त्याच्यात ठराविक जागेच्या तिथं तसं होतं. इथं एका ठिकाणी 165 जागा, एका ठिकाणी जवळपास 128 जागा, अशा गोष्टी झाल्यानंतर त्याची थोडी चर्चा जास्त होते. हे मात्र तितकंच खरं आहे. मी तुमचे काही इंटरव्ह्यू बघत होतो, कारण तुम्ही करता गोष्टी तर एकाच वेळेस करून टाकतात. म्हणजे काही इंटरव्ह्यू मी बघून आलेलो आहे. मला एक इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये आढळली की तुम्ही एका इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणालात की, म्हणजे ज्याचा तुम्ही आता उल्लेख केलात, तुम्ही असं म्हणालात की सध्या प्रलोभनं मोठ्या प्रमाणात दाखवली जात आहेत. दुसरं तुम्ही असं म्हणालात की दुसऱ्याला कसं खाली बसवता येईल याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला कसं पूर्ण डाऊन करून टाकता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रयत्न तर 22 पासून सुरू आहेत. नवीन काय आहे त्याच्यामध्ये? आज तुम्हाला त्याची झळ बसतीये म्हणून तुम्हाला लक्षात येत आहे का तुम्ही बघितलं नाही आधी कधी हे अशा पद्धतीने राजकारण? बरोबर आहे. त्या संदर्भामध्ये एकंदरीतच राजकारणाचं सगळं पूर्वीचं राजकारण करण्याची पद्धत आणि आत्ताची राजकारण करण्याची पद्धत ह्याच्यात इतका आमूलाग्र बदल झाला. कधी महाराष्ट्रात असं घडत नव्हतं. कारण मी 91ला पहिल्यांदा खासदार झालो, त्या गोष्टीला आता 35 वर्ष पूर्ण झाली. माझा कमी अधिक प्रमाणात सगळ्याच निवडणुकीमध्ये सहभाग राहिला. सुरुवातीला कमी राहिला असेल, पण 92 पासून मी पिंपरी चिंचवडमध्ये पण लक्ष घालायला सुरुवात केली आणि पिंपरी चिंचवडकरांनी माझ्या हातात तिथली सूत्र दिली 2017 पर्यंत. मी 25 वर्षात साहिलजी, तुम्ही तिथल्या लोकांना विचारलं तर ते पण म्हणतील की अजित पवारांनी खरोखरीच आमची गावं एकत्र येऊन झालेली महानगरपालिका, पण त्याला काहीतरी आकार उकार, चांगले रस्ते, चांगले सबवे, चांगले फ्लायओव्हर, चांगले डबल फ्लायओव्हर, चांगल्या पद्धतीने क्रीडांगण, उद्यानं, रस्ते प्रशस्त, सर्व्हिस रोड चांगले, अशा खूप काही गोष्टी मी त्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता करू शकलो. अर्थात शहरातल्या जनतेने पण मला खूप पाठबळ दिलं. मी चांगले अधिकारी नेले आणि त्याच्यातनं एक देशातली बेस्ट सिटी म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आम्ही तिथं पुरस्कार मिळवू शकलो. त्यावेळेस योगेश भल म्हणून माझा एक सहकारी, आत्ता पण माझ्याबरोबरच आहे, अध्यक्ष माझा पिंपरी चिंचवडचा, तो महापौर होता. अशा पद्धतीनं आम्ही तिथं काम करून दाखवलं. पाणी असेल,
कारण तिथं पण आपला मिनी भारत म्हणूनच आपल्या पिंपरी चिंचवडकर बघितलं जातं. श्रीमंत महानगरपालिका आहे. श्रीमंत आशिया खंडातली आशियातली श्रीमंत महानगरपालिका. एवढा आकार लहान असून 9-9.5 कोटीचं बजेट आहे त्यांचं आता तुम्ही बघा ना, आता तुम्ही विषय काढला म्हणून 3 विधानसभा मतदारसंघ, बजेट 9,600 कोटीचं. पुणेमध्ये 8 विधानसभा मतदारसंघ, 12,500 बजेट कोटी 12,600 कोटीचं. अवघ्या 3,000चा फरक, पण मतदारसंघ इथं 5 जास्त आहेत. त्याच्यामुळे माणसी तिथं आपल्याला जास्त पैसे खर्च करायला मिळतात, फक्त त्याचा विनियोग नीट केला मी पाहिजे. त्याच्यावरच तुम्हाला कारण एक आपला मुद्दा राहिला, मी त्याच्यावर परत येईन, कारण आपण राजकारण कसं बदललंय तुम्ही म्हणत होता, आपण त्याच्यावर परत. पण आता विषय निघालाय महानगरपालिकेच्या कामांचा, म्हणून मला फक्त विचारायचं. तुम्ही म्हणता ही गोष्ट बरोबर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये रस्ते बांधले तुमच्याकडे हे आल्यानंतर, मोठे वाईट झालेले रस्ते आपण बघितले, तिकडे ते अंडरपासेस, सबवेज आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या, स्कायवॉक्स बघितले, या सगळ्या गोष्टी बघितल्या. तरी 2017 मध्ये तुम्हाला बाहेर काढलं लोकांनी. तुमचेच लोक घेऊन भाजपने तुम्हाला बाहेर काढलं. नाही, काय झालं साहिलजी, 2 कारणं घडली. एक तर तिथं जो आयटीचा वोटर आहे, आयटी, कारण हिंजवडी जवळच आहे, तो राहायला सगळा तिथं आहे. मी 91 खासदार झालो तेव्हा बघितलं, लोक राहायला पुण्यात यायची, कामाला तिकडे जायची, संध्याकाळ झाली की त्या बसेस इकडे यायच्या. मी त्यावेळेस ठरवलं की अशी परिस्थिती निर्माण करू की पुण्यातल्या लोकांना कामालाही पुण्यातच मिळेल आणि राहायलाही पुण्यातच वाटेल. तसं पिंपरी चिंचवडला कामही तिथंच मिळेल, राहावंसही तिथंच वाटेल. मग त्याच्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल ते करायचं. आणि साहिलजी, माझा एक स्वभाव आहे, मी थोडासा कडक असेन, बोलायला 1 घाव 2 तुकडे असेल, किंवा हे बोलण्यामुळं काय परिस्थिती उद्भवणार आहे ह्याचा विचार करत नाही. माझ्या मनात आलं, माझ्या तोंडात आलं की मी बोलून मोकळा होतो. ह्या सगळ्या गोष्टी पाहता मी ती डेव्हलप करायचं ठरवलं, मी मनापासून त्याच्यात लक्ष घातलं. म्हणजे दर आठवड्याला मी तिथं असायचो, सकाळी 6 वाजल्यापासून जायचो. अधिकारी चांगले चांगले घेतले, त्यांच्याकडनं चर्चा केली, काय करणं, उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून आपल्याला गरजेचं आहे, पाणी कसं कपावणीचं कमी पडतं, मग भामास्केरचं कसं आणलं पाहिजे, वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याच्यातून एक चांगला आकार त्या शहराला दिला आणि दरवेळेस शहराने ते मानलं. माझ्या काळात एक देखील तिथं माझ्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाचा झाला नाही. पण शेवटच्या इलेक्शनला ते आमच्या एक महापौर होत्या, आता त्यांनी तिला उमेदवारी दिली. त्या महापौरावरच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्या ह्याला, तुमची पालखी जाते त्यावेळेस वारकरी संप्रदायात काही प्रमुख लोकांना द्यायची, तशा पद्धतीने केलं आणि ते एक वातावरण खराब केलं. आणि तुम्ही म्हणता त्याचं एकदम माझे जीवाभावाचे सहकाऱ्यांना बरोबर फोडलं की ज्याच्यातनं 4-4 एका प्रभागातनं 4-4 लोक निवडून येतील. आणि दुसरं एक कारण घडलं, मी सर्व्हे नंतर केला, नरेंद्र मोदी साहेबांची 2014ला एवढी जबरदस्त लाट होती, त्यांचा करिश्मा साहिलजी एवढा जबरदस्त होता की तो 14ला आल्यानंतर मोदी साहेब जो निर्णय घेतील तो देशातले मध्यमवर्गीय आयटी क्षेत्रातला वर्ग हा त्याला मान्यता देत आला. आणि त्याच्यातून ह्या वर्गाला कळत होतं की अजित पवारांनी केलं, पण नाही, आता मोदी साहेब आलेत, आता मोदी साहेबांच्या विचाराला आपण पाठबळ द्यायचं. पण त्यांना हे कळत नव्हतं की मोदी साहेब केंद्रात आलेत, ते केंद्रात काम करणार, राज्य सरकारमध्ये जे आलेत ते राज्यात आलेत, ते राज्य सरकारचं काम करणार, इथलं काम शेवटी इथलेच लोक करणार आहेत, इथले कारभारी इथलेच राहणार आहेत, हे लक्षात आलं नाही. मग तिथल्या लोकांच्या हातात कामं दिली. त्यांना दुर्दैवाने विजन नव्हतं, त्यांच्यावर कंट्रोल करायला माझा जसं 25 वर्ष अंकुश, तुम्ही महापौर असेल तर साहिलजी हे योग्य झालंय, परंतु हे असं अयोग्य झालंय, हे आपल्याला चालणार नाही. मी बसायचो, आपल्याला ही कामं करायची, ती कामं करायची, लोकांशी चर्चा करायचो, त्या पद्धतीनं ते शहर आम्ही डेव्हलप करत गेलो. नाही, पण तरी सुद्धा कसं आहे, आता काल फडणवीस होते पुण्यामध्ये, त्यांचं भाषण मी बघितलं. पुण्यात का पिंपरी चिंचवडला होते. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही सांगा ना लोकांना जाऊन की अजित पवारांच्या काळापेक्षा जास्त आमच्याकडे काम कसं झालंय म्हणून. आणि अंकुश नाही म्हणता, मग कोणाचा अंकुश नाही तिकडे, हे सगळं भाजप तर करते आहे. तुमचा प्रोफेशनल मित्रच करतो ही गोष्ट. मी प्रोफेशनल मित्र ही माझी टर्म नाही आहे, फडणवीस वापरतात तुमच्याबद्दल की ते तुमचे प्रोफेशनल मित्र आहेत. तर प्रोफेशनल मित्रच करतायत ना ही सगळी गोष्ट. लांडगे जगताप यांचं काय आहे त्याच्यामध्ये? 1 मिनिट,
तिथं आता तुम्ही जर माहिती घेतली तर पाणी व्यवस्थित काही भागात जाऊन द्यायचं नाही, टँकर माफिया वाढवायचे आणि स्वतःच्या बगलबच्च्यांना ती कामं द्यायची टँकरची, जेणेकरून त्यांची उपजीविकेचं साधन ते निर्माण होईल. हे काही वरचे लोक करतात. अंकुश तर ठेवता येऊ शकतो. अंकुश ठेवता येऊ तुम्ही जसा अंकुश ठेवत होता काय- तुम्ही काय- म्हणालात काय- तसं. माझं साहिलजी अंकुश ठेवण्यामागचं कारण एक मला प्लस पॉईंट मिळाला, ही माझं होम टाऊन, माझं होम डिस्ट्रिक्ट. आता माझं आपण आपल्या घरीच बसलोय पुण्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं आणि मला पिंपरी चिंचवडकरांनी 91ला खासदार करत असताना मतदारसंघ बारामती, इंदापूर कुठं, बारामती कुठं, पुरंदर कुठं, दौंड कुठं, शिरूर कुठं, हवेली कुठं आणि पिंपरी चिंचवड, थेट तिकडं बावडा, तू इकडं टोक, एवढ्या मतदारसंघात माझा काही संबंध नसताना मी तरुण वयात माझ्या मनाला एक पक्क बसलं, अरे आपण हे मिनी भारत यांचा काही संबंध नाही, यांनी मला 35,000 मतं जास्त दिलेली आहेत. लीड होता तुम्हाला. लीड होता 35,000 त्या विधानसभा, आणि मग आपण कामं न करता यांनी लीड दिलाय. जरी आपल्याला राजकीय काही घडामोडीमुळं राजीनामा पी.व्ही. नरसिंहरावांनी द्यायला सांगितलेला असला लोकसभेचा 6 महिन्यांनी, तरी देखील आपण 5 वर्षाकरता लोकांनी निवडून दिलंय. राजीनामा दिलाय ते मी दिलाय, लोकांनी नाही मला द्यायला सांगितलं. त्याच्यामुळे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यातनं मी लक्ष द्यायला लागलो आणि 92ची निवडणूक लढवली आणि 92ला मला तिथं जरा साथ मिळाली आणि मग मी जे लक्ष घातलं ते मी तिथं अडकत गेलो, ती माझी कर्मभूमी झाली, सगळं काही झालं. नाही, पण मग आता परिस्थिती काय बदलली? आता सुद्धा सत्ता भाजपकडे आहे, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे, तुम्ही पालकमंत्री जरी असाल तरी सुद्धा जे दिसतंय त्याच्यानुसार अशा सरकारमध्ये तुम्ही किती गोष्टी स्वतःच्या मनाप्रमाणे करून घेऊ शकाल, याला लिमिटेशन्स आहेत. ही गोष्ट तर आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. एक काँग्रेस एनसीपीचं सरकार नाहीये की पुणे जर अजित पवारांकडे तर तेच बघतील पूर्ण, आम्ही कोणी लक्ष घालणार नाही. भाजप इकडे पूर्णपणे लक्ष घालत आहे. कसं काय तुम्ही तिकडे काय फरक झालाय मग 2017 आणि आताच्या परिस्थितीमध्ये? 2017 नंतर ते आल्यानंतर तिथलं जे लोक काम करायला लागले ते माझ्याच जवळचे लोक, पण त्यांनी एवढा भ्रष्टाचार सुरू केला. एक तिथं पूल आहे स्कायवॉक 7 लाखाचा, तो हळूहळू वाढवत नेला 7 कोटीपर्यंत. त्याचे पुरावे त्या ठिकाणी दिले. तिथं टेंडर प्रक्रियेला रिंग करायला सुरुवात झाली. इथं आता 5-6 जण आहेत, तर त्याच्यात काम द्यायचंय साहिलजींना, तर साहिलजींचं काम त्यांना परवडेल असं टेंडरमध्ये घालायचं आणि इतरांचे टेंडरची त्याच्यापेक्षा जास्त टाकायची, जेणेकरून लोएस्ट म्हणून साहिलजी आले पाहिजेत. साहिलजींना टेंडर बसण्याच्या करता प्री क्वालिफिकेशन एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये असे नॉर्म्स टाकायचे की तुम्हाला तुमचेच त्याच्यामध्ये तुम्हीच सक्सेस व्हाल, तुमची कंपनी. माझं नाव घेते पण टेंडर प्रक्रियेशी माझा कधी नाही संबंधच राहिलेला नाही. बोललोय म्हणून XYZ त्याच तिथं टेंडर सँक्शन झालं पाहिजे अशा पद्धतीनं नॉर्म्स घालून त्याला दिलं की त्याच्यात वारेमाप पैसा पण काढायचा. दादा, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, कुठलीही गोष्ट राजकीय वरदहस्त असल्याशिवाय खालती करता येत नाही. तुम्ही सरकारमध्ये इतकी वर्ष घालवलेली आहे, तुम्ही राजकारण इतके वर्ष बघताय, वरदहस्त असल्याशिवाय कुठला माणूस खालती अशा पद्धतीने गोष्टी करून घेऊ शकतो? ज्यावेळेस तुमचा पक्ष मोठा असतो, सगळं काही व्याप तुमचा वाढलेला असतो, त्याच्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देण्याच्या करता तुमची खालची टीम ज्या पद्धतीनं असायला पाहिजे तशी नसले. तुम्ही क्लीन चिट देताय वरच्या लोकांना, क्लीन तुम्ही सॉफ्ट आहात त्यांच्यामध्ये. नाही, हे का आज मी त्यांच्यावर काम करतोय. सेंट्रलमध्ये आम्ही बरोबर आहे एनडीएच्या, स्टेटमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहे, सरकार आम्ही तिघं मिळून चालवतोय. ते प्रमुख आहेत, जसं मागे एकनाथराव प्रमुख होते, आम्ही तिघं मिळून चालवायचो. पण शेवटी अंतिम निर्णय एका डीसीएमने एक सांगितलं, दुसऱ्या डीसीएमने एक सांगितलं, सगळं ऐकून घेतलं तरी सीएम अंतिम निर्णय घेणार. तसं त्यावेळेस एकनाथराव घ्यायचे, आता देवेंद्रजी घेतात. त्याच्यामुळे ते फॅक्ट आहे, ती फॅक्ट नाकारून चालणारच नाही. पण आता जिथं पाण्याची वितरण व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे ती केली गेली नाही. पाण्याच्या टँकर बंद केले गेले नाही. कामाची क्वालिटी तिथं माझ्या काळात होती तशी राहिली गेली नाही. माझ्या काळामध्ये मी तिथं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये कुणाचं काही चालून द्यायचो नाही. आता पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये कोयता गँग
अल्पवयीन मुलं मोठ्या प्रमाणावर रात्रीचा असा ग्रुप येतो, जेवढ्या काही टू व्हीलर असतील त्या जाळून टाकतो, तिकडं फोर व्हीलर असतील त्या काचा फोडून परत जातो. दादा मी म्हटलं हे होम मिनिस्टरचं फेल्युअर आहे, तर तुम्ही त्यांना बोलणार आहात का? नाही, ह्यामध्ये माझं म्हणणं की तिथले जी लिडरशिप आहे यांचा वर्धास्त ह्या सगळ्या गोष्टीला आहे. आपण ही गोष्ट अजून एक मार्क करून ठेवा, याच्यावर मला परत यायचंय तुमच्याकडे. पण आधी आपण हा महापालिकेचा विषय संपूया एकदा, कारण मी तुमचा जाहीरनामा बघितला का, ती प्रेस कॉन्फरन्स फारच इंटरेस्टिंग झाली आहे, त्याच्यावर पण मला विचारायचं खरं तर. पण तरी सुद्धा तुम्ही एवढी वचनं देऊन ठेवली आहेत, मोफत मेट्रोची राईड किंवा इतर बाकीच्या गोष्टी तुम्ही ज्या फ्लॅगशिप तुमच्या योजना म्हणून त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, कुठून पैसे येणार आहेत? एकतर याचं कारण असं आहे, तुम्ही ज्यावेळेस महानगरपालिका चालवत होतात, पिंपरी चिंचवडची असेल किंवा पुणे महानगरपालिका चालवत होतात, त्यावेळेस या सगळ्या महानगरपालिकांकडे स्वतःचं काय म्हणतात अर्निंगसाठी म्हणून त्यांच्याकडे साधनं असायची. तुम्हाला माहिती आहे जीएसटी आल्यानंतर काय झालंय, अक्षरशः ते वाटी घेऊन उभं राहावं लागतं की आमचा हिस्सा आम्हाला द्या म्हणून. सत्ताधारी तुमच्या बाजूने असतील, त्यांची तुमच्यावरती मेहरबानी असेल तर तुम्हाला तो वाटा दिला जातो. तुम्ही अर्थमंत्री पण राहिलेलात दोन्ही बाजूच्या सरकारमध्ये, तुम्हाला माहिती आहे किती डिफिकल्ट ती गोष्ट झालेली आहे. महानगरपालिकांमध्ये आज भाजप जाऊन काय सांगतंय, आम्ही सत्तेत आलो तरच विकास होऊ शकेल, कारण ट्रिपल इंजिन. कसं तुम्ही पूर्ण करणार? तुमच्या लोकांना पण ही गोष्ट समजायला लागली आता. ही गोष्ट तर तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल ना. अजिबात संदर्भ बदललेत ना जीएसटी एक नंतर. मिनिट थांबा ना. 9,600 कोटीचं बजेट आहे आता. इकडचं पुण्याचं 12,600 कोटीचं बजेट आहे. त्या बजेटच्या चौकटीत सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट त्यांच्या योजनांना मदत करतच आहे. मेट्रोचं जाळं पसरवण्याच्या करता जे आम्ही आता मध्ये ठराव केले त्याला मान्यता दिली गेली. आम्ही ते दिल्लीला पाठवले, दिल्ली गव्हर्नमेंटनी मान्यता दिली. 40% त्यांच्याकडनं येणार, 10% आमच्या जमिनीची किंमत धरून ती रक्कम धरली जाणार आहे, त्याच्यामुळे तिथं अडचण नाही. आणि 50% वित्तीय संस्थांकडनं. मेट्रोच्या मंजुऱ्या झाल्या तरी तिथले कॉर्पोरेशननी त्या कामाला जी गती द्यायला पाहिजे ती तिथं दिली गेली नाही, इथंही दिली गेली नाही. त्याच्यावर ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झाला, रहदारी वाढली, लोकांचा वेळ वाया जायला लागला. मी आता दोन्ही महानगरपालिकेमध्ये 1 अलार्म 5 काम हे जे काही आणलंय त्याच्यामध्ये साहिलचे माझं हेच म्हणणं आहे, मी फार काही स्वप्न रंगवलेली नाहीत लोकांची, जी मला करता येण्यासारखी आहेत, जी मागं करून मी दाखवलेली आहे. पण तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स पण कमी करणार, तुम्ही बाकीचे टॅक्सेस पण कमी करणार. पण मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की दररोज पाणी देणार, ते पाणी आम्ही देऊ शकतो. कारण हे जे वॉल सोडणारे आहेत ना, त्या कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना त्यांची दमदाटी असते. आता काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भीतीपोटी स्वेच्छानिवृत्ती घेतली, निघून गेले. एवढी यांची दादागिरी आहे, दहशत आहे. आणि पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, असं तिथं स्थानिक काम चाललेलं आहे. अक्षरशः काही यांच्याकडे नव्हतं, आज काही 1000 कोटीची लोक मालक झालेले आहेत. आणि त्या प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी चालतात त्याच्यात मी म्हणालो किंवा ते पाणी मी देईल, रस्ते खड्डेमुक्त असणं हे साधं गणित आहे. फक्त क्वालिटी चांगली पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर चांगला पाहिजे, ते आम्ही करू शकतो. ट्रॅफिक एकदा खड्डे बुजले तर ट्रॅफिक जे स्लो होतं त्याचा स्पीड वाढेल, त्याच्यावर काही प्रमाणात ट्रॅफिक समस्या सुटायला मदत होईल. परंतु त्याचबरोबर आता 30 लाख वाहनं पुण्यामध्ये रजिस्ट्रेशन झालेली, 50% वाहनं रोडवर येत नाहीत रोज. मी 50% रोडवर येतो धरतं. 50% वाहनं रोडवर आल्यानंतर माझा प्रयत्न हा आहे की मी फ्री मेट्रो आणि फ्री PM बस द्यायचं म्हणतो. त्यावेळेस 15 लाखातली काही वाहनं कमी होती का, तर मला चला फुकट जायला मिळतंय, फुकट यायला मिळतंय. त्यावेळेस आता ट्रॅफिक जॅमिंगचा जो प्रश्न आहे त्याच्यातले काही लाख वाहनं कमी झाली की तो प्रश्न कमी होईल. आता पोल्युशन वाढतं कारण ट्रॅफिक स्लो चालल्यामुळे गाडी बंद करून चालत नाही, गाडी हलतच नाही, गाडी नाही स्लो चालू ठेवावी लागते.
त्याच्यावर डिझेल आणि पेट्रोल जळतं. 15 लाख गाड्यांचं अर्धाच लिटर पेट्रोल किंवा डिझेल जास्त जळतं, एवढंच झालंय. कुठंही आवाच्या सावा केलं नाही, कारण मला माहिती आहे मी उद्या करू शकलो नाही तर लोक मला पुण्यातलं माझं राजकारण संपून पण जाईल. याच्यासाठी तुम्हाला जर जमा ना. तुमची सत्ता आली तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं पाठबळ लागेल त्याच्यामध्ये. ऐका राजकारण तर सगळीकडेच झालेलं आहे. ऐका मी काय सांगतोय ते सगळं करताना निम्मे 50 लिटर रोज पेट्रोल किंवा डिझेल अर्धा लिटर 50 रुपयाचं 15 लाख गुणिले 50 15×5 = 7.5 कोटी रुपये. जे महत्वाचे नागरिकांचे अनेक तास वाया जातात ते जातात. खरं तर जायचे यायचे मिळून 2 तास, मी 1च तास धरलाय. त्याचे 150 रुपये रोज धरले, ते 22.5 कोटी. म्हणजे 30 कोटी, म्हणजे महिन्याचे 900 कोटी, वर्षाचे 10,800 कोटी. हा कारण नसताना माझ्या पुणेकरांचा, पिंपरी चिंचवडकरांचा पैसा वाया जातोय. मी जर मोफत हे सगळं दिलं तर मी त्यांना विचारलं की पुण्याचं बिल किती येतं, मेट्रोचं आता जी चालू आहे ती जो अर्निंग किती होतं? म्हणजे बिल नाही, तिकिटाचं तिकिटाचं पैसे earning किती मिळतात, येतं? किती हा. अर्निंग येतं. तर ते वनाज टू तिकिटाचे पैसे, वनाज टू रामवाडी आणि स्वारगेट टू पिंपरी, हे जे ते म्हणाले की आम्हाला साधारण दोन्हीचे मिळून इकडचे 5 आणि तिकडचे साधारण 40% ते जे काही पैसे येतात 3-3.5 कोटी असे एवढे पैसे महिन्याला मिळतात. तेवढे पैसे मी बजेटमधनच त्यांना द्यायला तयार आहे ना, महानगरपालिकेच्या. कारण महानगरपालिकेचं पण तिथलं पोल्युशन कमी करणं हे काम आहे. आज जगामध्ये जी काही देश पोल्युशन वाढले त्यात पुणे पण आणि पिंपरी चिंचवड पण आहे. त्याच्यावर आजार पण होत आहेत, व्हायरल इन्फेक्शन, घसे बसत आहेत लोकांचे. ते डस्ट आणि तो धूर दिसत नाही, परंतु त्यानं त्रास सगळ्यांना होतो. हे सगळे मी एक विचारू याच्यामध्ये. इंग्लिशमध्ये एक टर्म आहे, पॅन्डोराज बॉक्स ओपन करणं. तुम्हाला असं नाही वाटत की सपोज खरोखरच या गोष्टी झाल्या, कारण तुम्ही त्या बाबतीमध्ये आर्थिक बाबतींमध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल अत्यंत सजग होतात. निवडणूक लढवण्याच्या प्रक्रिया ह्या बदललेल्या आहेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असं नाही वाटत तुम्हाला? नाही, मी ट्रॅफिक जे झालंय, कारण आम्हाला जो रिंग रोड करायचा आहे त्याला काही वर्ष लागणार आहे. रिंग रोड झाल्यानंतर पुण्यामध्ये बाहेरचं जे ट्रॅफिक येऊन पुण्यातनं परत दुसरीकडे जात आहे ते रिंग रोडनी बाहेरच्या बाहेर जाईल. ते पुण्यात येणार नाही. मोठे ट्रक, मोठ्या बसेस ज्या डायरेक्ट मुंबईवरून बेंगलोरला जाणार, मुंबईवरून बेळगावला जाणार वगैरे वगैरे, त्याच्यातनं पण फरक पडेल, पण त्याला 3 वर्ष अजून लागणार आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही त्यांचं बिल जे काही असेल, तिथं मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणले की आम्हाला जर तिकीटच द्यायचं नसेल तर तिथं 3-3 शिफ्टला आमची जी माणसं लागणार आहेत ती माणसं आमची वाचणार आहेत, त्याच्यात आमची बचत होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे आमचे राहतील, तिथं आमचे लोक देखरेख करतील. आम्हाला पोलीस बंदोबस्त हा सरकारला द्यावाच लागतो. थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की प्रॅक्टिकल स्कीम आहे, तुम्ही त्याचा सगळा विचार केलेला आहे. फार आणि विचारपूर्वक ती लागू होऊ शकते त्याच्यामध्ये, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आपण आता राजकीय विषयावरती येऊया, कारण तो मुद्दा अत्यंत महत्वाचा राहिलेला आहे. फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी झालेली आहे की मी म्हटलं तर या पद्धतीने फॅमिली रियुनियन आणि पॉलिटिकल रियुनियन पण सुरू झालेलं आहे. राज ठाकरेंनी तर सांगून टाकलं की देवेंद्र फडणवीसांमुळे आम्ही एकत्र आलो, त्यांनी जर ती स्कीम हे आणली नसती. इथे सुद्धा मला असंच दिसतंय की भाजपमुळे तुम्हाला एकत्र यावं लागेल. शेवटी भाजपचा थ्रेट तुम्हालाही आला, पवारसाहेबांच्या पक्षालाही आला, आणि त्याच्यामुळे तुम्ही दोघं जण एकत्र येऊन या ठिकाणी निवडणुका लढवतात. हे फक्त निवडणुकीपुरतं आहे की पुढे सुद्धा त्याच्यामध्ये असं नाही झालं साहिलजी. इथं ज्यावेळेस मी एकनाथरावांना पण विचारलं की एकनाथराव भाजप इथं स्वतंत्र लढायचं म्हणतात, तुम्ही आम्ही एकत्र यायचं का? त्यावेळी नाही, मी भाजपबरोबर मित्रपक्षांच्याबरोबर माझी चर्चा चालू आहे आणि शेवटच्या एबी फॉर्म द्यायच्या आधी 1 दिवस मला त्यांचा फोन आला, आमचं त्यांचं जमत नाही, आपण एकत्र यायचं का? म्हणलं साहेब मी तुम्हाला विचारत होतो की आधी आपण ठेवूया, आता मी उमेदवार फिक्स केलेले आहेत, लोकांना कामाला लावायला, म्हणजे चला कामाला लागा असं सांगितलेलं आहे. आणि आता जर आपण एकत्र आलो तर लोक, म्हणजे मी किती लोकांना नाराज करेल. त्यांचे फॉर्म भरले गेले, बंडखोरी झाली तर ती मताची विभागणी होईल आणि मग नंतर फॉर्म वगैरे भरले गेले. फॉर्म विड्रॉल झाल्यावर देखील पुन्हा काही लोक उदय सामंतनी माझ्याकडे पाठवली की बघा काय अजून मार्ग निघतोय का, कठोर ऍडजस्टमेंट होती का. शेवटी श्रीरंगप्पा बारणे पिंपरी चिंचवडचे महापौर आहेत, त्यांनी
2 प्रभागामध्ये 4-4च्या तिथं आमची एकत्रपणे 2 त्यांचे 2 माझे 2 त्यांचे 2 माझे असे तिथं आम्ही केलं. इथं पुण्यात पण आम्ही प्रयत्न केला, पण पुण्यात काही जमलं नाही. तिथं अडचण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जमलं तुतारीशी आणि त्या पद्धतीनं आम्ही ते केलं. आणि मी विचार हा केला की बाबा मागं एकत्र पक्ष असताना लढलो आणि त्यावेळेसची जी निवडणूक आणि आता बरंच पाणी वाहून गेले 9 वर्षात आताची निवडणूक, त्यापेक्षा मताची विभागणी न होऊन देण्याच्या करता ती मतं जर एकत्र आली तर अजून आपला जो काही संख्या आहे ती वाढेल. शेवटी मॅजिक फिगरलाच महत्व असतं, या बाकीच्या चर्चेला काही महत्व नसतं. आणि म्हणून थोडंसं आम्ही पहिल्यांदा बसलो, त्याच्यात जमलं नाही, बातम्याही आल्या, यांचा फिसकटला. तुम्ही म्हणत होता सगळ्या माझ्या चिन्हावर लढा म्हणून, त्याला तयारी नसेल त्यांची. नाही हे बातम्या म्हणजे मी असं म्हणलंच नाही. साहिलजी आपण बरोबर जाताना असं कसं मी म्हणून माझ्या आणि मग कोण तुमच्याशी लढायला तयार होईल माझ्या चिन्हावर लढा. पण बाहेर काही वेगळं ब्रीफ केलं गेलं, वरिष्ठांना वेगळं सांगितलं गेलं. मी नंतर बोललो की मी कशाला असं म्हणेन. मग दिल्ली डॉक्टर अमोल कोल्हे, मी, रोहित आम्ही बसलो आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दादांचं असं काही नाही. उलट मी म्हणालो की असं करा की जिथं 3 तुतारी असेल 1 घड्याळ असेल तिथं 4ही घड्याळ तुतारी घ्या. आणि वाईस वर्षा, जिथे घड्याळ 3 असेल आणि 1 तुतारी तिकडे सगळे घड्याळ. किंवा जिथं 2-2 असेल तिथं 2 घड्याळ 2 तुतारी पण एक वेळ चालेल. पण त्यांना त्यांचं विचारा की बाबा तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या आणि त्या पद्धतीनं मुभा द्या. तसं ठरल्यावर जुळलं आणि मग त्या पद्धतीनं झालं. पण हे टेम्पररी जुळलंय की आता पुढची बोलणी पण सुरू झाली आहे? आता सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना इथले स्थानिक मला राष्ट्रवादीचे, दोन्ही राष्ट्रवादीचे भेटले आणि ते म्हणले दादा तसं झालं तर आम्हालाही त्याचा फायदा आहे, आम्हालाही मग उत्साही येईल वगैरे वगैरे. एकत्र आलात तुम्ही, कायमचं एकत्र आलात? नाही निवडणुकीच्या निमित्तानं इथं प्रचार वगैरेला. शेवटी आम्ही इतके वर्ष एकत्रच काम करत होतो. मागच्या निवडणुका आम्ही एकत्रच लढलो होतो 2017च्या. बरोबर. फक्त आम्ही लोकसभा विधानसभाच वेगवेगळी लढलोय वगैरे वगैरे. तर म्हटलं शेवटी काय कार्यकर्ता म्हणतात तर बघूया प्रयत्न करून, तर झालाच. पण तुम्हाला शक्यता वाटते का एकत्र यायची? त्या पद्धतीची काही बोलणी सुरू आहेत का, किंवा कार्यकर्त्यांमधून तुम्हाला काही फीडबॅक? बोलणी वगैरे सुरू नाहीत, पण मी अजून लीडर लोकांशी पूर्णपणे बोललो नाही, पण बहुतांशी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि बऱ्यापैकी आमदारांच्या मनामध्ये असं व्हावं असं आहे. हे मला दोन्ही पक्षांच्या नाही त्या दोन्ही पक्षांच्या तिकडचे आमदार कधी कधी मला भेटतात, खासदार सुद्धा. नाही काही खासदारांचं पण बोलण्यात आलं की आपण एकत्र आलं तर त्याचा फायदा होऊ शकेल. हा म्हणजे आता त्यांची कामंही बंद झाली, एकत्र आलं तर त्यांची विकासाची कामं होतील. पण असं का होतंय? विरोधी पक्षाचे तुम्ही आमदार असाल तर तुमची कामं होणार नाही, असं कसं काय होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये? पाठीमागच्या तुम्ही मंत्री होतात काँग्रेस एनसीपी मध्ये, तुम्ही काय विरोधी तसं केलं असतं तर भाजप आणि शिवसेना वाढलीच नसती ना इकडे. मागे काय झालं, उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना आम्ही त्या सगळेजण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी त्या सरकारमध्ये होती. त्यावेळेस थोडासा भाजपला अजिबातच त्यांच्या आमदारांना, लोकप्रतिनिधींना विकास कामात मदत करायची नाही असं झालं आणि त्याच्यामुळं ते त्यांच्या डोक्यात बसलं की आम्हाला त्यावेळेस काही देण्यात आलं नाही. मग आता आम्ही बदला घेणार. बदला नाही, आता सुरुवात तुम्ही केली अशा पद्धतीने ते झालं. पण तरी सुद्धा मला एक चर्चा अशी खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण बघा मी राजकीय पत्रकार म्हणून आम्ही ऑब्झर्व्ह करतो, अनेक गोष्टी आम्हाला कदाचित माहिती नसतील, पण एक ऑब्झर्वेशन असतं ना प्रत्येकाचं राजकीय ऑब्झर्वेशन. ज्या ज्या वेळेस अजित पवारांचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टी म्हणतात अरे ते तर आमचे प्रोफेशनल मित्र आहेत, त्यांचं आणि आमचं काही असं मनापासून जुळलेलं नाहीये, ते आमचे प्रोफेशनल मित्र आहेत, आम्हाला गरज होती, त्यांना गरज होती म्हणून आम्ही एकत्र आलो, तोपर्यंत ते चालू राहणार. एकनाथ शिंदेच्या बरोबर भांडण झालं काय, त्यांच्या मंत्र्यांवरती आरोप झाले काय, काही झालं तरी सुद्धा त्यांच्या मंत्र्यांवरती कधी कारवाई होत नाही.
नगरपंचायतीच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या तरी सुद्धा ताबडतोब अनाऊन्स केलं जातं की नाही महापालिकेला आम्ही एकत्र राहणार. ज्या ठिकाणी जुळलं जातं त्या ठिकाणी जुळलं जातं. पण अजित पवारांच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून स्पष्ट भूमिका असते की त्यांच्याबरोबर आमची युती महानगरपालिकेमध्ये असणार नाही. हळूहळू तुम्हाला आता झालं आपलं, आता थोडंसं तुम्ही पण दूर जायला सुरुवात करा. हे 3 पक्षाचं सरकार चालू शकत नाही, तुम्हालाही माहिती आहे. अशा पद्धतीने सरकार खूप जास्त चांगल्या पद्धतीने नाही चालवत आहे. ही सुरुवात झाली असं वाटतं का तुम्हाला हळूहळू महानगरपालिकेच्या निमित्ताने? कारण आता आरोप लावायला सुरुवात केली आहे थेट. मला नाही वाटत तसं झालेलं आहे. आरोपाचा प्रश्न नाही. ह्या संदर्भामध्ये माझं जे पहिलं पिंपरी चिंचवडमध्ये प्रेस मी घेतली, त्या प्रेसमध्ये जे मी बोललो ते लोकल लीडरवर बोललेलो होतो. परंतु दाखवताना असं दाखवलं की अजित पवार भाजपला म्हणून बोलतात. पण नंतरच्या वेळेस मी क्लिअर केलं की हे मी तिथल्या स्थानिक जे काही 9 वर्षात अनुभवलेलं आहे त्याच्याबद्दल माझं दोन्ही ठिकाणचं स्टेटमेंट आहे. नाही, पण तरी सुद्धा आता बघा ना, तुमचं हे स्टेटमेंट होतं की ज्यांनी माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले, 70,000 कोटींचा घोटाळा केला असं ते म्हणाले. आज मी त्यांच्यासोबत सत्तेमध्ये आहे. रवींद्र चव्हाण त्याच्यानंतर स्टेटमेंट करतात आणि म्हणतात की मी सांगत होतो की चूक झाली आमची, म्हणून नाही घ्यायला पाहिजे होतं अजितदादांना. हे का आम्ही चर्चा केली, मी स्पष्ट सांगतो त्याच्यामध्ये साहिल, आम्ही चर्चा केली ही वरिष्ठ पातळीवर केली. अशा प्रकारच्या चर्चा ह्या खालच्या पातळीवर होत नाही. बरोबर आहे ना. त्याच्यामुळं वर जे प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि खाली देवेंद्रजींशी चर्चा झाली. त्याच्यामुळं आम्ही हे ठराविकच लोक चर्चेमध्ये होतो. त्याच्याकरता बाकीच्यांशी काही हे करायचं कारणच नाही, नव्हतं. पण त्यांना तोंड बंद करायला तर सांगता येऊ शकतात ना. असं कसं तुम्ही असं म्हणताय की भारतीय जनता पार्टीसारख्या शिस्तबद्ध पक्षामध्ये पक्षाचे राज्याचे अध्यक्ष हे स्टेटमेंट करतात आणि त्यांच्या वरिष्ठांना याच्याबद्दल काहीच कल्पना नसते, असं तुम्हाला म्हणायचं आहे? मी आता ह्या निवडणुका पहिल्यांदा झाल्यावर मग आम्ही प्रत्येक जण, तेही त्यांच्या कामात खूप बिझी आहे, आम्ही पण आमच्या कामात बिझी आहे. आता तुम्ही ज्यांच्या स्टेटमेंटबद्दल काढलं त्यांनी काय स्टेटमेंट करावं हे त्यांचा अधिकार आहे. त्यांना कुणी सांगून त्यांनी स्टेटमेंट केलं असं मला वाटत नाही. कारण त्यांनीच लातूरमध्ये जाऊन काय स्टेटमेंट केलं हे बघितलं आणि ते स्टेटमेंट विलासरावजींच्या विरोधात आल्यानंतर विलासरावांचं नाव पुसून टाका. थँक्यू दादा, तुम्ही माझाच मुद्दा पुढे घेऊन जाताय. ऐका त्या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीसांनी जाऊन तिकडे माफी मागितली. नाही, भाषण करावं लागलं, भाषण त्याच्यावरच करावं लागलं. तेच म्हणतोय मी. पण तुमच्याबद्दल केलेल्या स्टेटमेंट बद्दल काय स्टेटमेंट आलं वरिष्ठांचं? त्याच्या संदर्भामध्ये देवेंद्रजी जरा परवा काही बोलले, पण एक आहे, याचा अर्थ तुम्हाला एक मान्य करावं लागेल. रवींद्र चव्हाण साहेबांना मी अनेक वर्ष ओळखतो. ते एक ठाणे, कल्याण, डोंबिवली वगैरे त्या भागात काम करत होते आणि मला पण त्यांचं पूर्ण राजकीय हिस्ट्री त्या ठिकाणी माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी हे वक्तव्य करताना फार काही कुणाला चर्चा करून कुठली वक्तव्य केली असं अजिबात मला वाटत नाही. आणि तुम्ही खूप सॉफ्ट झालाय. सॉफ्टचा तुम्ही आता पहिल्यासारखं तुम्ही जसं एकदम एक घाव दोन तुकडे ज्या पद्धतीने तुम्ही बोलायचं. साहिलजी, पाठीमागच्या काळामध्ये मी माझ्यावर कोणतरी वर साहेब होते, पवार साहेब, त्याच्यावर मी जरी काही बोललो तर ते साहेब सावरून घ्यायला होते. आता मी पक्षाचा प्रमुख आहे, मी सॉफ्ट झालोय, मी हार्ड व्हायला पाहिजे असलं काही केलं तर माझा पक्ष, माझ्यावर अवलंबून असणारे माझे कार्यकर्ते, आमचे लोकप्रतिनिधी. काय माहिती आहे मुद्दा, तुम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल मित्र पक्षातले नेते ज्यावेळेस अशा पद्धतीने बोलतात, कधी आपले बावनकुळे बोलतात, कधी लांडगे बोलतात, कधी जगताप बोलतात, कधी रवींद्र चव्हाण बोलतात, कधी पडळकर बोलतात. ही तर लाईन लागलेली आहे त्याच्याबद्दल. या उलट एकनाथ शिंदेच्या तिकडे त्यांनी त्यांचे लोक घेतले, ते अमित शहाना भेटायला गेले. एकनाथ शिंदे त्यांनी सरळ मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार घातला, त्याच्या बातम्या आल्या मोठ्या प्रमाणामध्ये. अंबरनाथला भारतीय जनता पार्टीने काँग्रेसला बरोबर घेतलं, त्यांनी ताबडतोब तुमच्या बरोबर अलायन्स करून तिकडे आपली सत्ता घेऊन आले. त्या मनाने तुम्ही बरंच हँडल सांभाळून घेताय. प्रत्येकाचं कामकाजीची पद्धत वेगवेगळी असते. आता
मध्ये गणेश नाईकांचं स्टेटमेंट काय आलं ते बघितलं. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी इंटरव्ह्यू देणं बंद केलंय. काय सर आपण स्टेटमेंट नाही तो दुसऱ्या तिसऱ्यांदा ते स्टेटमेंट आले. हा, पण त्याच्यानंतर त्यांना अप्रोच केल्यानंतर ते म्हणतात आता सध्या मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही म्हणून. हे कोर्स करेक्शन दिसतं ना त्याच्यामध्ये. दादांच्या बाबतीत हे कोर्स करेक्शन का नाही दिसत? मी शेवटी हा विचार करतो प्रत्येकाला संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलाय. काय बोलायचं ते बोला. नाही, पण तरी सुद्धा बघा ना, आता संजय शिरसाटांवरती आरोप लागले, व्हिडिओ आले त्याच्यामध्ये. संजय गायकवाडांनी तर तिकडे, आमदारांनी तर तिकडे बॉक्सिंगच केलं त्या ह्याच्यामध्ये, त्याच्यावरनं एवढी मोठी टीका झाली. प्रताप सरनाईकांवरती आरोप लावले रॅपिडो आणि या सगळ्या ह्याच्यावरनं. या सगळ्या गोष्टींचं पुढे काय झालं आतापर्यंत आपल्याला माहित नाही. तुमच्या मंत्र्यांवरती आरोप लावले, तुमचे 2-2 मंत्री आज मंत्रिमंडळाच्या बाहेर गेलेले आहेत. एखाद्याचं खातं तुम्ही चेंज करून घेतलं. या गोष्टींचा पण विचार केला जातोय की बाबा तुमच्यावरती आरोप, पार्थ पवारांवरती आरोप लावले, शेवटी सुप्रिया सुळेंनी स्टेटमेंट काढलं की पार्थ असं करेल असं मला वाटत नाही. तुमच्या मित्रपक्षाने तुम्हाला सावरून घेतलं असं तुम्हाला वाटतं? आता महापालिका निवडणुकीत सगळंच ओपन झाले तर याच्यावर बोलणं काय चुकीचं? यामध्ये इन्क्वायरी चालू आहे. इन्क्वायरीमध्ये ऑफिसर नेमले गेलेले आहेत. त्यांना परत काहीतरी मुदतवाढ दिली असं माझ्या वाचनात आलं. ते पूर्णपणे इन्क्वायरी झाल्यानंतर त्याच्यातलं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. मी पण नंतर बारकाईने माहिती घेतली. माझं काय झालं, तो माझाच मुलगा असल्यामुळं अजित पवारांना हे कसं माहिती नाही, परंतु ती जमीन आत्ताच्या रेकॉर्डप्रमाणे राज्य सरकारचीच आहे. राज्य सरकारची जमीन विकण्याचा कुणालाही अधिकार नाहीये आणि विकत घेण्याचाही कुणाला अधिकार नाही. 1 रुपया दिला नाही, 1 रुपया घेतलेला नाहीये. फक्त आकडे मात्र 300 कोटींचे टाकलेले. देणाऱ्यांनी दिली कशी, घेतल्याने घेतली कशी, हा एक गहन प्रश्न आहे. नाही, पण तुम्ही बघा, आजच मी बातमी वाचत होतो, 21 कोटीची नोटीस काढली आहे स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी म्हणून. सरकारनेच काढली आहे ना नोटीस. एका बाजूला तुम्ही म्हणता की व्यवहार रद्द झाला, एका बाजूला तुम्ही म्हणता की काही चुकीचं नाही. सरकारच्याच लोकांकडनं 21 कोटीची नोटीस त्याच्याबद्दल काढली. त्याच्या स्टॅम्प ड्युटीमध्ये तुम्हाला रिडम्पशन मिळणार नाही म्हणून. त्यामध्ये कुठलाही व्यवहार झाल्यानंतर त्याला स्टॅम्प ड्युटी भरावीच लागते. कॅन्सल झाला तरी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते असा नियम आहे. परंतु पहिल्यांदा एक तर हे रजिस्ट्रेशनच व्हायला नको होतं. ज्या ऑफिसरकडे ते काम होतं त्याने सरळ सांगायला पाहिजे होतं की हे रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही, ही जमीन सरकारी आहे, लीजवर बॉटॅनिकल गार्डन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिलेली आणि त्याच्यामुळं ह्याच्यातून हे कुणी घेऊही शकत नाही, कुणी विकूही शकत नाही. ज्यांनी कुणी सांगितलं होतं आम्हाला आमच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी आहे, ती गायकवाड परिवाराने दिलेली. पण हे एक्झम्पशन रद्द करून त्यांनी जे स्टॅम्प ड्युटी आता नोटीस काढली आहे, त्याचं काय होणार आता पुढे? सरकारकडे नोटीस निघाली, त्याच्यामध्ये कोर्टबाजी होईल, कोर्टात मॅटर जाईल की बाबा जो व्यवहारच झाला नाही. यू फील टार्गेटेड अजूनही तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला सतत टार्गेट केलं जातं? अजित पवार इज अ सॉफ्ट टार्गेट, त्यांना त्यांच्याबद्दल बोलत राहा. एका पद्धतीने पोस्टर बॉय इमेज केली जाते. आता 8 तारखेला पश्चिम बंगालमध्ये आयपॅकच्या कार्यालयावरती ईडीची रेड झाली. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते सतत म्हणत होते की तुम्हाला काय अधिकार आहे ईडीच्या बद्दल बोलण्याचा, भारतीय जनता पार्टीने, तुम्ही तर अजित पवारांना बरोबर घेऊन बसले. अशाच पद्धतीने तुम्हाला सतत पोस्टर बॉय म्हणून त्याच्यामध्ये केलं जातं. मी आता येताना तेच बघत होतो की काय झालंय त्या जरंडेश्वरच्या पूर्ण केसमध्ये. तर त्याचं चार्जशीट फाईल झाली, त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे पण तुम्हाला आरोपी नाही केलेलं आहे. त्याच्यामध्ये ईओडब्ल्यूची एमपीसीबी म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकची एमएससीबीची केस आहे, त्याच्यामध्ये सुद्धा चार्जशीट फाईल झालेली आहे. ईओडब्ल्यूने 2 वेळा क्लोजर रिपोर्ट फाईल केलाय. ईडी येऊन सांगताय क्लोजर रिपोर्ट ऍक्सेप्ट करू नका, आम्हाला ही केस चालवायची आहे म्हणून. म्हणजे प्रत्येक गोष्टीने अजूनही तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, टार्गेट करण्याचा प्रयत्न अजूनही होतो असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत. 1.5 वर्ष होऊन गेला आता या सगळ्या गोष्टी. नाही वाटत. मी माझ्या पद्धतीने काम करतो. मी जिथं काम करतो तिथं अतिशय स्वच्छ भूमिकेतनं काम करत असतो. माझ्याकडे मी कुणाच्याही बद्दल चक्केपंजे किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं राजकारण असं करण्याचा माझा स्वभाव नाही आणि पहिल्यापासूनच नाही. त्याच्यामुळे एकदा मी जर तुमच्याबरोबर आलो तर व्यवस्थितपणे आपलं काम करत राहायचं, हे माझा स्वभाव आहे. पण हे बदललेल्या राजकारणाचं काय करायचं जिकडनं आपण सुरू केलं होतं? हे कधीपर्यंत अशा पद्धतीने चालणार की
मला माहिती आहे महानगरपालिकांमध्ये युती आघाड्यांना काही अर्थ नव्हता खरं तर, मागे आमच्या आघाडीच्या काळात पण नव्हतं. तेव्हाही नव्हता. तेव्हा आम्ही काँग्रेस आणि आम्ही इकडं सेंट्रलला स्टेटला बरोबर असायचो तरी सुद्धा आणि तुम्ही, इथं एकमेकाच्या विरोधात भाषणं करायचो. पण तरी सुद्धा आताची परिस्थिती फार वेगळी आहे. आता ह्याचे संदर्भ महाराष्ट्रात बदललेले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेलाही कळत नाही की कोण कोणाबरोबर चाललंय. एक वर्षापूर्वी एकमेकांचं कौतुक करणारे लोक एकमेकांवर आता आरोप लावायला लागलेत. हे सगळं कधीतरी थांबणार आहे का कुठेतरी? ह्याच्यात काही बदल होईल असं वाटतं का? यामध्ये साहिलजी, जर सर्वच राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये जशा पद्धतीने सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे आणि कसं राज्यकर्त्यांनी वागलं पाहिजे हा एक परिपाठ चव्हाण साहेबांनी घालून दिलेला होता. आणि त्यावेळेसचे राज्यकर्ते, त्यावेळेसचे लीडर हे सगळ्यांना पटलं होतं. सोपं होतं राजकारण पूर्वी जास्त. सगळ्यांना पटलेलं होतं आणि सगळे तशा पद्धतीने वागत होते. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये सतत संदर्भ बदलतच चाललेले. आता तुम्हीच एकट्याने जुना संदर्भ चव्हाण साहेबांच्या काळातला डोळ्यासमोर ठेवून काम करायचं म्हटलं आणि बाकीचे कुणीच करणार नाही म्हटलं तर तुम्ही तिथं संपूर्णच जाल. तुम्ही संपल्यानंतर तुमच्याबरोबरचे कार्यकर्ते, तुमच्यावर अवलंबून असणारे अनेक लोकप्रतिनिधी यांनी काय करायचं? नाही, हीच तर गंमत आहे ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले की अजित पवारांनी बघावं त्यांच्या लिस्टमध्ये किती गुंडपुंडांच्या घरातली लोक घेतलेले आहेत. मारणे असतील, नायर असतील, बाकी लोक असतील, त्यांच्या सगळ्यांना कशी तिकीटं दिली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला ते कसं काय म्हणू शकतात पुण्यामध्ये गुंडगिरी सुरू आहे. एकाच अलायन्समध्ये राहून सुद्धा एकमेकांबद्दल अशा पद्धतीने बोलणं, ह्याच्यातनंच राजकारण बिघडत चाललंय असं नाही का वाटत तुम्हाला? जी फॅक्ट आहे ती आहे. आता बोलताना ज्यावेळेस मी किंवा देवेंद्रजी आम्ही लोक बोलू त्यावेळेस त्याला वेगळं महत्व येईल. पण आम्ही दोघंही त्याच्यामध्ये समंजसपणा दाखवतोय. खालचे लोक काय, तुम्हाला आठवत असेल पूर्वी काँग्रेसमध्ये देखील एकत्र काँग्रेस असताना मी खासदार झालो होतो. मी 3 टर्म पंजावर लढवल्यात. 91ची खासदारकी, लगेच आमदारकी आणि पुन्हा 95ची आमदारकी. त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात काँग्रेसमधलेच लोक उठाव करायचे. काँग्रेसमधलेच लोक पवार साहेबांना हटवण्याच्या करता 6 मंत्र्यांनी बंड केलेले तुम्हाला आठवत असेल. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात ना. आणि तसं का व्हायचं, आम्ही खोलात गेलो तर इथं पवार साहेबांच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर दिल्लीवाले अशा लोकांना जवळ करायचे. मग ती लोक म्हणायचे आमचं इथं राजकारण चालत नाही, आम्ही मास लीडर नाही, आम्हाला काम करायची इतकी आवड नाही. आणि मग आम्हाला जर राजकारणात टिकून राहायचं असेल तर वरिष्ठांना कुणाला बोलल्यानंतर समाधान मिळतं आणि आम्हाला त्याच्यातून पदं मिळतात, आम्हाला मान सन्मान मिळतो, ही पद्धत सुरू झाली. ही होती ना, तुम्ही सोपस्करित्या विसरला. तसं आता जे कुणी बोलतायत माझ्याबद्दल असतील किंवा काय, ते बोलताना तुम्हाला एक सांगतो, बाडगी लोक जी असतात ना, बाडगा, तो वरिष्ठांना दाखवण्याच्या करता मी किती तुमच्यामध्ये समरस झालोय हे दाखवण्याच्या करता असे स्टेटमेंट काढत असतात. काही जणांनी तर असं सांगितलेलं, माझ्याकडे भाषण क्लिप आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपचे जे चिन्ह आहे त्याला तुम्ही मतदान करू नका, तुम्हाला त्यांच्या जो कोणी महत्वाचा देव आहे त्या समाजातला त्याची शपथ घातली, पर्यंत राजकारण गेलेलं. हे काही साहिलजी, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळण्याच्या पलीकडे. म्हणजे लोकांना आवडतं ही गोष्ट. लोकांना तर अजिबात आवडत नाही, पण लोक म्हणतात सगळे एकाच मानेचे मणी. अशा पद्धतीनं लोक सगळ्यांच्या बद्दल फार काही, आम्हाला सगळ्यांनाच ते कमीपणाचं आहे राजकीय लोकांना, पण लोक फार काही चांगलं आता बोलतायत असतं तरी दिसत नाही. पण त्यांचाही नाईलाज आहे की कुणाला तरी निवडून द्यायचंय, दगडापेक्षा वीट मऊ असं करून ते करत असतील. 29च्या पूर्वी जरा महाराष्ट्राचं राजकारण सेटल झालं पाहिजे असं नाही का वाटत? जो जिथे होता, ज्यांच्या बरोबर होता, सगळेजण आपापल्या ठिकाणी, ऍटलिस्ट लोकांना क्लॅरिटी तर आली पाहिजे की अजित पवार आणि एनसीपी कशा बरोबर उभी आहे, भारतीय जनता पार्टी शिंदे कोणाबरोबर उभे आहेत, 2 ठाकरे बंधू कोणाबरोबर आहेत, काँग्रेस नक्की काय करते. एवढ्या सरमिसळीनंतर म्हणजे अकोटला MIM भाजप एकत्र येऊन जातात, तिकडे ह्याच्यामध्ये अंबरनाथला
शिंदेंना दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन जातात आणि नंतर मग त्यांना पक्षातनं काढून टाकलं जातं. एवढी गोंधळाची परिस्थिती तर कमीत कमी महाराष्ट्रामध्ये नव्हती. गोष्टी क्लिअर होत्या. बरं, लोकल निवडणुका असतील तर त्या लोकल तरी राहायच्या. आता तर लोकलही राहिलेलं नाहीयेत. मला नाही आठवत मी कधी तुमचा महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळेस कधी इंटरव्ह्यू केला होता. विधानसभा असेल, लोकसभा असेल तर मी समजू. हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं नाही का वाटत? मला एकट्याला वाटून काय उपयोग आहे. सगळे जे प्रमुख मान्यवर आहेत त्या सगळ्यांनी ठरवलं तर ते घडू शकेल, पण ते सगळ्यांनी ठरवायला पाहिजे. माझी तयारी आहे. एनसीपी एकत्र, कारण 21 तारखेला तुमचं हिअरिंग पण आहे चिन्हाच्या केसबद्दल वगैरे. त्यापूर्वी अशा खूप चर्चा सुरू होत्या की सुप्रिया सुळे काय केंद्रात मंत्री होणार, तुम्ही तोपर्यंत एकत्र येऊन जाणार वगैरे वगैरे, असं सगळं. ह्या सगळ्या नुसतं असंच आहे की मी मीडियाकडनंच ह्या सगळ्या बातम्या ऐकत चाललेलो आहे. काय होतं, मीडिया ज्यावेळेस मध्ये उद्धवजी आणि राज हे काही निमित्तानं एकत्र आले की तिथनं बातम्या सुरू झाल्या. आत्ताही ते एकत्र निवडणुका लढवत आहेत. परंतु एकत्र निवडणुका लढवत असले तरी त्यांनी यांचा पक्ष वेगळा ठेवलाय, यांचा पक्ष वेगळा ठेवलाय. जागेमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आता नक्की त्या दोघांच्या मनात काय आहे, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते स्वतः पक्षाचे प्रमुख आहेत. आपण काही सल्ला द्यायला काही गरज नाही. ते त्यांचे केपेबल आहेत. तशा पद्धतीनं इथं आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे हे जुळले, म्हणजे विचार जुळले किंवा आपण एकत्र लढावं. आणि आम्ही तिथं वाद नको म्हणून पण आम्ही ग्रीन सिग्नल दाखवला. आणि आता नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील महाराष्ट्रामध्ये काही भागात तसं घडलं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. आणि मग ते पुढं इथपर्यंत पोहोचलेलं आहे, असं झालेलं आहे. एक स्टेप पुढे चालू आहे. ते एकच स्टेप नाही. तिथं नेहमीच निवडणुका, मला जसं कळतंय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना ज्यावेळेस पासून इथं युतीचं किंवा आघाडीचं सरकार आलंय, तिथं प्रत्येक वेळेस तिथलं स्थानिक राजकारण आणि तिथली राजकीय परिस्थिती हे बघून निर्णय घेत आलेले आहेत. पार ते 90 पासून, आत्ता नाही, ठीक आहे, आधीपासून सुरू. 90 पासून, म्हणजे आता ह्या गोष्टीला 35 वर्ष झाली. पण 29 साठी आता काही प्रिडिक्शन करायची गरज नाही. तुमची ऑप्शन्स ओपन आहेत. अजिबात काही गरज नाही. आता आम्ही सगळे तिघही बरोबर काम करतोय आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे. केंद्रात आम्ही त्यांना सपोर्ट करतोय. आमची खासदारांची संख्या कमी असेल पण आम्ही तिथं करतोय. आणि राज्यामध्ये देखील आम्ही चर्चा करून मिळून मिसळून राज्याचा कारभार करतोय. ठीक आहे दादा, तुमचा खूप वेळ घेतला मी, कारण मला माहिती आहे की पुणे पिंपरी चिंचवड तुमच्यासाठी सुद्धा किती महत्वाचं झालं. अजून वेळ घेणार नाही. खरं तर मला लाडकी बहीण वगैरे सगळे विचारायचे होते, पण त्या गोष्टी आपण बजेटसाठी ठेवूया. आणि वचन द्या तुम्ही मतदारांना देताय त्या पद्धतीने की बजेटच्या वेळेस तरी कमीत कमी परत एकदा आमच्याशी बोला, कारण बजेटचे प्रश्न फार वेगळे आहेत आणि मला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलायचंच आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून. देतो. तर ते सगळे मुद्दे आपण त्यावेळेस काढू. पण आज तुम्ही वेळ काढलात आणि म्हणजे अनेक गोष्टींची तुम्ही उत्तरं टाळली आहेत खरं तर. पण मी समजू शकतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी तुम्ही बोलणार नाही. पुढच्या वेळेस आपण बोलू करायची त्याच्याबद्दल. पण आज तुम्ही माझ्याशी बोललात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ठीक आहे, धन्यवाद.